यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना रामकृष्ण हरी. मग चला आता हा सगळा चेहरा सुजले आणि दिसायला लागला आहे. तर उपवास बी चालू आहे आणि थोडंसं टेन्शन बी आहे. त्याच्यामुळं हे होतं आहे. खरं तर टेन्शन म्हणजे मला पित्त हे लय आहे, त्याच्यामुळं मला लय हे होते, जळजळ करतं आहे. आणि हिरव्या मिरच्याचं ते आमटी, उपासाची खिचडी हिरवी मिरच्याची खाल्ल्यामुळं पोटात आग पडते. त्याच्यामुळं ते चेहरा जरा असा पडल्यासारखा दिसते. आली दीदी, काय बोलावं काय समजना झाले. रेसिपीचा काय आपला व्हिडिओ नाही. शेंगा भाजाय ठेवले ते गॅसवर, म्हणलं जरा शेंगा भाजून खावावं. ह्या माझ्या पिलूला सर्दी झाली आहे, सर्दी भरपूर झाली, त्याला नाक त्याचं गळतं आहे. गॅस चालू केला, गॅसवर मी ती ठेवली आहे. पडला लाईट बंद असते. हे माझं पिल्लू इकडे खेळते, शेणाचा वास यायला लागला. आतमध्ये जाते करपायच लागले होते. गॅसला की पटकन कमी केलं तर काम माझं सगळं स्वच्छ झालेलं आहे. मस्तपैकी किचन खिचडी बनवून झालेली आहे. भांडी घासून झाले ते रॅकला फक्त लावायची होती. ते अशी मी घाण्यातच भरून घेऊन येते. किचन पुसून झाला, खिचडी बनवून झाली. खिचडी एवढी ठेवली मी माझ्यासाठी, त्यांना डबा भरून दिला. ह्याच्यात दीदीला भात वरण आहे, ह्याच्यात चपाती ही आहे, पोरांना केली आहे. आणि इकडं आपलं असं देवपूजाचं आहे, मस्तपैकी छान असं तुम्ही बघू शकता. ठीक आहे, अंधार पडला आहे का तिथं, त्याच्यामुळं काय व्यवस्थित दिसणं झालं आहे. एका हातानं काय खालीवर व्यवस्थित करायला नाही. छान शेंगा भाजते मस्त. तर ही माझी अशी दिदाबाई आहे. मस्तपैकी मी डोक्याला तेल लावले, जरा थोडंसं डोकं शांत यावं म्हणून असं चपचपीत तुम्हाला दिसत असेल. देवाला अजून माळ करून घालायची आहे. दिवा ही आहे देवाला, सकाळी लावलेल्या अगरबत्ती दिवं. आता माझं सगळं काम झालं आहे, अगरबत्ती काही नाही, आता अगरबत्ती संपली आहे. आणि आता जरा घटाला पाणी घालायचं आणि हे करायचं काय माळ करून घालायचे. फुलं अजून नाहीत, फुलं आले की आपण बघूया, माळ करूया छान अशी मस्तपैकी. आणि घटाला घालूया. सर्दी आली, शेंगा सैट ही खाती या, टलपारा सैट शेंगा खाती या, आहे का नाही ताई? होय म्हणते. तर आम्ही बी तुळजापूरला जाणार आहे या, पण बघूया, मी व्हिडिओ तर बनवणारच आहे, त्याच्या बदलीचं काही नाहीच. आता ही झालं का नाही, एवढं उपवास झालं की जाणार आहे. तुळजापूर, येरमाळा, अक्कलकोट, गाणगापूर असं सगळं देव करणार आहे. सगळं देव मस्तपैकी करून येणार आहे. थोडंसं हे करून फिरून मस्तपैकी छान असं. आणि स्वप्नीला बी सुट्टी लागते शाळेची, दीपावळीची. आणि मग जायला काय हे नाही, हरकत नाही. आणि आम्हाला हॉटेल बी चालू करायचं आहे. पुन्हा आम्हाला कुठं जायला भेटणार नाही, म्हणून आता जरा एन्जॉय करून घ्यायचा आणि मस्तपैकी धमाल मस्ती करून यायची. छान गावं बघून तुम्हाला सांगते काय काय करणार आहे. पहिलं तर सोलापूरचा सिद्धेश्वर, म्हणजे माझं स्वप्नील जे आहे ते सिद्धेश्वरच्या नवसाचाच आहे. पहिला तर सिद्धेश्वर, नंतर रूपा भवानी सोलापूरमधलीच, नंतर तुळजापूर झाल्यानंतर येरमाळा झाल्यानंतर अक्कलकोट
अक्कलकोट झाल्यानंतर गाणगापूर, आणि गाणगापूर झाल्यानंतर येता येता पंढरपूर. मस्तपैकी छान असं हे थांब देती म्हणजे किचनवर लागली चढायला. शेंगा जरा मिक्स करून थांब थांब थांब. तर असं सगळं देव मस्तपैकी करून येऊन नंतर आम्हाला हॉटेलची अशी तजबीज करून मस्तपैकी सगळं जे काय आहे ते हॉटेलला लागतंय ते घेऊन, म्हणजे आमचं आहे पहिलं सामान, एवढं 4 पैसे होतेली मदत होईल घरात संसार परपंचाला छान असं म्हणून खायला बी चांगलं चांगलं भेटल, त्याच्यामुळं हॉटेल टाकायचं. म्हणजे गेल्या वर्षी टाकलेलंच आम्ही, आणि झाला उसाचा की मग आम्ही बंद केला. ते तर होते धंदा होते त्याच्या बदलीचं नाही काय, पण भाडं हे असं परवडत नाही, येणं जाणं परवडत नाही, लांब आहे घरापासून काही जवळ नाही, त्याच्यामुळं शेंगा कशा फुटायला लागले. शेंगाचा गॅस झाला आहे ना. काकडी होती काय तू, काकडे बोलती तू, भाजती शेंगा आधी मग बोलूया नंतर. तर छानपैकी आता शेंगा फेंगा भाजून झालेत मस्त अशा. तर दीदीला मला खायला द्यायचं आहे, त्याच्यासाठी खायला दीदी लाईट बंद करते आतमध्ये. आता अंधार पडलेला आहे, पडू द्या. दीदीला जेवायला घेतलेला आहे वरण भात छान असं, टमाट्याची चटणी घेतली, चपाती बनवली, व भात जरा छान आहे मस्तपैकी आहे म्हणून तिला मी भात घेतलेला आहे. तिला चालतं जेवायला. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना बाय.